जर खेळाडू करतोय तर मैदानात खेळ सुरू होतोय, सामना सुरू होतोय. बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी पाहण्याकरता आपण सज्ज आहात, परंतु ओघवत शब्दामध्ये या ठिकाणी आमच्या या मंचावरती व्यासपीठावरती सज्ज आहेत समर्जन कक्षामध्ये प्रमोद शेडगे. ओव्हर टू प्रमोद. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे. त्यांचा आपण हिंदीमध्ये आवाज ऐकत होतात. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्सववर्धक अशी स्पर्धा आपण पाहतोय. शिवनेरी चषक 2021च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. हळूहळू मात्र प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळताना पाहायला मिळतात. शिवनेरी चषक 2021 आपण पाहतोय आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला विनीत 11 मथाने हा संघ 2 हात करताना पाहायला मिळतोय. जो संघ आपण पाहू शकतायत एका साईडला अमरदीप स्टार जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार किनी एका साईडला आपण पाहू शकतायत, तर एका साईडला करुणाकर कोटियन सर आपण पाहतोय. अजून एक स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळेल लवकरच, ज्या स्पर्धेचं अनाउन्समेंट पाहायला मिळतो. एकविरा चषक साखरेच्या मैदानात 2022 भरपूर खंडित झाल्यानंतर 2 वर्षानंतर पुन्हा एकदा ती स्पर्धा उभारते. रुपेशजी पाटील जे साखरेचे आहेत त्यांच्याकडून ही स्पर्धा मात्र अनाउन्समेंट थोड्याच वेळात आम्ही करणार आहोत. जसं वेळ मिळेल त्याच पद्धतीने आम्ही करणार आहोत. या पण सामन्याकडे वळणार आहोत. दोन संघांमध्ये एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ऑल इज वेल. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने चेंडूला स्वप्नील एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर साहिल सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. तुडुंब भरलेलं हे मैदान. डोंगरावरती काही आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शिस्तप्रिय आणि आमचे लाडके जाणकार प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेले आहेत. त्यांचा मनपूर्वक शतशः आभार कमिटीच्या वतीने आणि त्यांना माझ्याकडून मानाचा मुजरा असेल. हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू खूपच बाहेर होता आणि त्या कारणास्तव तुषार किनी वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ झाला आहे. विकेट हॅट्रिक जर साध्य करतायत तर मधुकरजी किनी साहेब यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ते मात्र पारितोषिक लावत नाहीत तर ऊर्जा देतात खेळाडूंना. अप्रतिम सुंदर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एकंदरीत 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डीजे साऊंड सिस्टम अप्रतिम पीके डीजे आपण पाहतो सुभाषजी कदम यांचा. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि साहिलच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. अप्रतिम फटका चांगला होता, परंतु यावेळेला महेंद्र भोईर यांच्या हातातून झेल मात्र यावेळेला सुटते आणि तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात साहिलने थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल ते महेंद्र यांना. कारण कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. टेक द कॅच अँड विन द मॅच. आणि ते सूत्र मात्र कदाचित यावेळेला विसरले असतील, कारण कोणताही क्षेत्ररक्षक जाणून बुजून सोडत नाही. कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खचतं. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न. खोलवर चेंडू होता. किरण भोईरचं मी कौतुक करेन यावेळेला या चेंडूवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. सुमित आणि नितेश पाटील आम्हाला दर्शवतात की 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 धावा किरण भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 संघ मजबूत आहेत आणि बलाढ्य संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं
दोन्ही संघांमध्ये आपण पाहतो जो संघ विजय होईल तो संघ आई आशापुरी एडवन या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका चांगला होता. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती 1च्या मदतीने संघ जाऊन पोहोचते फलकावर. 12 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झाले. ते पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा. विनीत 11 मताने संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया आपण पीके डीजे साऊंड सिस्टम सुभाषजी कदम यांच्याकडे. बेमाने बेमाने कारियां दोगे ओ दो दो जिंदा है मैं खाने में गाने कारियां दोगे कारियां दोगे बेमाने बेमाने कारियां दोगे दो दो जिंदा है मैं खाने में गाने कारियां दोगे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा या फलकावर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 12 धावा या फलकावर. स्वप्नील गेल्या मॅच मध्ये काही जबरदस्त भन्नाट फॉर्मामध्ये होता, मात्र तीच पुनरावृत्ती करेल का? परंतु महेंद्र भोईर सारखा एक विकेट टेकिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण भोईर स्वतः ॲज अ कॅप्टन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने त्याची पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. 12 रन्स. यावेळेला पंचांकडे दाद आणि पंच मात्र अपेल उचलून धरतायत. ऍब्सोल्युटली प्लम. मी म्हटलं होतं की महेंद्र भोईर विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसराला बॅक टू द डगआउट. खूप सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. मिडल स्टंपला यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पिच झाला त्या ठिकाणी आणि ऍब्सोल्युटली प्लम. LBW फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. वाले बाबू मेरा गाना चला दो, गाना चला दो. डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो, 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 गाना चला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 12 धावा. फर्स्ट विकेट या ठिकाणी स्वप्नील मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मिस्टर अमित पाटील अन्ना या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करताना पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट परिधान करून अमित स्ट्राईक एंडकडे जाताना महेंद्र भोईरचं कौतुक करेन, ज्यांनी सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती आणि म्हणूनच मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट त्यांच्या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनी परिधान केलं गेलंय. खूप चांगलं क्रिकेट. शिवनेरी चषक 2021चा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. या क्रीडा नगरीमध्ये दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान युद्ध, मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळे यांचं युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. पंचांकडे दाद, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. चांगली अपील केली गेली होती आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. पंच मात्र यावेळेला आपण पाहतोय की लेग बायचा इशारा आहे का तुषार किनी? यावेळेला आपण पाहतोय यस लेग बायचा इशारा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते ती जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर अंतिम 3चे दरवाजे ठोठावले ते आई आशापुरी एडवन या संघाने आणि त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. जगन्नाथ स्मृती आपण पाहिलेला आहे. जयप्रकाश एडवन या संघाला सुद्धा आपण पाहिलं होतं. गौरव तरे नेहमीच कॉपरेट करताना त्या संघाला आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 13 रन्स 13 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय पूर्णपणे. चांगली गोलंदाजी. चला स्पीडअप करा जरा गेम. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे.
परंतु पिंकेशला मात्र यावेळेला निवडलं. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ चा क्षेत्ररक्षक या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळतो मिस्टर पिंकेश आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला मिस्टर साहिल. बॅक टू द डगआउट. अजून एक स्पर्धा येते एकविरा चषक साखरे 2022 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2022. प्रथम पारितोषिक 58,988 रुपये असेल. द्वितीय पारितोषिक 28,988 रुपये असेल. तृतीय पारितोषिक 8,988 रुपये असेल आणि चतुर्थ पारितोषिक 8,988. हे स्पर्धेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर एक गाव एक संघ 3 गटांमध्ये खेळवण्यात येईल. चौथा गट हा खुला गट असेल आणि तसेच सर्व संघांना मात्र मंडळाकडून 12 टी शर्ट देण्यात येतील आणि प्रत्येक संघातील 12 खेळाडूंना जेवण साखरेच्या या आयोजकांकडून देण्यात येईल. ही मात्र स्पर्धा आपण पाहतो 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगणामध्ये हा रंगेल. ब्लॉंग साईडला आपण पाहतोय फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी खेळलं गेलंय. सरळ चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ झालाय. दीपेश चौधरी नवीन फलंदाज. अमित पाटीलवर पूर्णपणे मदार असेल आणि महेंद्र भोईर थोडेसे नाखुश होत असताना या चेंडूवर पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय विनीत 11 मथाने हा संघ आपण पाहू शकतात आणि त्याच्या विपक्ष खेळत असताना आपण पाहतोय अमरदीप स्टार जलसार. या आपण पाहतोय जबरदस्त आक्रमकता दाखवले अमित पाटीलच्या बॅट मधून. एक देखणा फटका. 6 धावा. चिखलपाडा गावातील निलेजी भोईर यांच्याकडून मात्र महेंद्र भोईर यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज ज्याने मात्र सफलता प्राप्त केल्या आणि त्यासाठी मात्र कॅश प्राइज आलाय. धावांची गती फलकावर 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूचा खेळ झालाय आणि आता मात्र यावेळेला आक्रमकतेचा सितारा अर्थातच अमित पाटील अण्णा यावेळेला मात्र चेंडूवर प्रहार करतोय आणि षटकारांमध्ये तब्दील करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघांमध्ये सरळ बॅटने खेळला गेलाय. फटका चांगला आहे परंतु सुंदर तेवढाच जजमेंटने झेल टिपला गेला. गुड कॅच यावेळेला आपण पाहू शकतायत. गुरुदास मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. खूप सुंदरचं यावेळेला आपण पाहतो मैदान सुंदर आपल्याला पाहायला मिळतं आणि भरपूर कौतुक स्तुती सुमने उधळली गेलेत या मैदानाविषयी जर म्हणायचं झालं तर. आणि सुंदर आयोजन नियोजन केलं गेलंय. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज यावेळेला आपण पाहतो यश चौधरी. दोन्ही बंधू ब्रदर्स जोडी यावेळेला पाहायला मिळते. आदेश पाटील आम्हाला चांगली माहिती देत असताना नेहमीच माताडे संघाला कॉपरेट करण्यासाठी ते असतात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 23 धावा. 23 रन्स. महेंद्रने 3 सफलता प्राप्त केल्या. एक विकेट टेकिंग. जेव्हा गोलंदाजीच्या अगोदरच मी म्हटलं होतं महेंद्र भोईर हा विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 बंधू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकविरा स्पोर्ट्स नायगावने जबरदस्त खेळ साकारला आणि त्यांना आता मात्र प्रथा 11 श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी जे रोशन किनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटने बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. तेवढ्याच वेगाने मात्र दीपेश चौधरीचा फटका होता. यश चौधरी तिथपर्यंत पोहोचतायत. तत्पूर्वी मात्र यावेळेला आपण पाहू शकतात खूपच दुखापत झाले त्या ठिकाणी
मात्र लवकरात लवकर तो या दुखापतीतून सावरावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. कारण या ज्या जखमा आपल्याला पाहायला मिळतात खूप मोठ्या प्रमाणात असतात, जोखीम असतात आपण पाहतो. आणि रिलीफ स्प्रे मैदानाच्या आतमध्ये जावं, जसं पाणी पिऊन घ्या. प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये अभिजित किनी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत स्वतःला सावरतायत. ही क्रिकेटवरची जिद्द आहे, चिकाटी आपण पाहतोय प्रवीण भोईरची. 2 वर्ष अगोदर आपण पाहिलं होतं एक प्रसंग ओढावला होता, परंतु खूप सर्वांचे आशीर्वाद आणि नक्कीच देवाला साकडं घातलं गेलं आणि एक सुखरूप असा क्रिकेटचा प्रवास त्यांचा सुरू झाला. आणि आज प्रवीण भोईर आज आपल्याला चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळताना पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 रन्स. दिनेशजी किनी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य व्यासपीठावरून त्यांच्या समवेत मधुकरजी किनी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त. युवराज सिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावा. गुड शॉट. खेळ झालाय. या षटकाराने मनीष वैती जे समालोचक सुद्धा आहेत नेहमीच एकविरा स्पोर्ट नायगाव संघाकडून आणि डायगो या ठिकाणी पाहायला मिळतात. वेलकम. यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडला. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना शैलेश. मॅग्निफिसंट कॅच. दीपेश चौधरीच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 31 धावा. 31 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. निलेश भोईर अर्थातच चिखलपाडा गावातून बिलॉंग करताना मुरली या नावाने जास्तीत जास्त जनपसंती मिळाले आणि महेंद्र भोईर यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून आलेला आहे. आणि गुरुदास यांच्यासाठी आपण पाहतोय 100 रुपयांचं कॅश प्राइज निलेश भोईर चिखलपाडा मुरली यांच्याकडून आलेला आहे. आमच्यापर्यंत जमा झालंय. मॅच समाप्त झाल्यानंतर आपण कलेक्ट करा. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 रन्स 31 धावा. चेंडू फेकून झाले 3. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यश चौधरी. यावेळेला आपण पाहतोय थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल जरी हा खेळाडूकडे पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे मात्र तेवढी गुणवत्ता आहे, परंतु थोडाफार आउट ऑफ फॉर्म जात असताना एक सूर गवसण्याची गरज आहे. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 32 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर मात्र स्थिरावली गेले. तिसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. मधुकर किनी यांच्याकडून शैलेश यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज जो झेल टिपला गेला. मात्र ही ऊर्जा दिली जाते. आपण नेहमीच म्हटलं जातं ना की मनुष्य म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि तेच मात्र खेळाडूने या ठिकाणी गुणवत्ता सिद्ध केले आणि त्याला ऊर्जा म्हणून या ठिकाणी बक्षीस पैशात या ठिकाणी कन्वर्ट केले गेले. पैशाच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी दिले गेले. त्याबद्दल सर्व या मान्यवरांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. धावसंख्या 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. तन्मय धावसंख्या 32 रन्स 32 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. गोलंदाज प्रवीण भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म प्रतिमा. हा चेंडू जर आपण पाहिला तर तुषार किनी हळूहळू वळतायत, वाईटचा इशारा करतायत. कारण डाव्या एसटीच्या जरा सुद्धा तुम्ही मात्र जवळून चेंडू ट्रॅव्हल करतात, पिच करतायत, तरी सुद्धा मात्र या ठिकाणी नियम म्हणतो की वाईट आहे. आणि ते तुषार किनीने यावेळेला मात्र कोणताही मनात संदेह नाही आणि यावेळेला मात्र वाईटचा इशारा देत असताना आपण पाहतोय. गुड डिसिजन. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. 33 रन्स. तन्मय एका साईडला पाहायला मिळतो. आज यशवर पूर्णपणे मदार आपल्याला पाहायला मिळते.
उलटा चेंडू होता ऑन साइडला जरूर खेळला गेलाय चेंडू मात्र वन बाउन्स नाही सुपर फिल्डिंग अप्रतिम पिंकेशचं कौतुक करावं तेवढं कमीच आणि हा ना करता करता यावेळेला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल कोणता फलंदाज बाद तर यशला मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल करुणाकर कोटियन सर त्या ठिकाणी दर्शवतात की तुम्ही माघारी परतले होते आणि त्या कारणास्तव मात्र तुम्हाला यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल कारण वेगाने तन्मय आला होता परंतु यशने आपली स्वतःची विकेट राखून ठेवण्यासाठी स्ट्राइक एंड कडे गेला आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी फलंदाज बॅक टू द डगआउट एक बिग विकेट विनीत 11 मथाणे संघाला धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते ते एकंदरीत 34 धावा 34 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निहाल यावेळेला आपण निहार आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा 34 रन्स सुनील वजय यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय श्रीकांत बोईर जे बहाडोलीवरून मॅच पाहतायत त्यांचा सुद्धा आम्ही स्वीकार करतो शुभेच्छांचा एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड शिवनेरी चषक 2021 च्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय तन्मय एका साईडला तर निहार जबाबदारी स्वीकारेल का पाहायचं आहे ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना ऑन ड्राईव्ह खेळला जातोय तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु यावेळेला नाकारलं दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल यावेळेला ऐन वेळेला पाहायला मिळालं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर विनीत 11 मथाने या संघाची जाऊन पोहोचते 35 रन अशोक किनी अर्थातच लाला या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि त्यांनी सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आमच्या व्यासपीठावर दिनेश जी किनी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तदनंतर मधुकर जी किनी दिलीप जी किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपकजी पाटील जे अवनी फोटो स्टुडिओचे आपल्याला पाहायला मिळतात प्रोप्रायटर आहेत रोहिदास पाटील यांचे बंधू पाहायला मिळतात टायगर स्पोर्ट्सचे तदनंतर योगेशजी गरज समाजसेवक पाहायला मिळत आहेत यांचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय तदनंतर या ठिकाणी हर्षद पाटील अर्थातच जॉमी या ठिकाणी पाहायला मिळतात खूप चांगली समाजसेवा त्यांच्या माध्यमातून सुद्धा आणि विशेष सहकार्य या स्पर्धेला सुद्धा लाभलं गेलं नयन किनी आम्हाला या ठिकाणी माहिती देत असताना सोमनाथ एका साईडला आपण पाहतोय खूप चांगली मेहनत या आयोजकांची नेहमी सातत्याने पाहायला मिळते फक्त मुख्य मंच आज या ठिकाणी आपण पाहतो प्रमुख मान्यवरांसाठीच असेल त्या ठिकाणी कोणताही प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू त्या ठिकाणी बसणार नाहीये आमच्या मुख्य मंचावर अशी सूचना या ठिकाणी आमच्या आयोजकांकडून येते धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 धावा 35 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चला वेळ दौडू नका टाइमच्या बाबतीमध्ये मी म्हणेन की वेळेची भान ठेवायचं आहे वेळेचं भान ठेवायचं आहे या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत सुरू आहे चेंडू आणि फळी यांच्या मधलं द्वंद्व युद्ध यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय बॅटचा व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं आणि झेल टिपण्याचा प्रयत्न केला चांगले प्रयत्न होते तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत खेप पट्टीवर निघून येत आहेत 2 धावा आणि विनीत 11 मथाने संघ जाऊन पोहोचतोय फलकावर सुमित आणि नितेश आम्हाला दर्शवतायत यावेळेला 37 धावा 37 रन्स ऑन द बोर्ड लागला आता चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37च्या घरात जाऊन पोहोचले गेले उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट लोवर चेंडू होता मात्र ऑफ साइडला हलक्याच्या हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडने परिपूर्ण उपयोग केला गेला होता एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते पहिले 2 षटक 22 धावा होत्या आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा आल्या आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावा मात्र या ठिकाणी कमी प्रमाणात येताना पाहायला मिळतात धावसंख्या 38 2 चेंडू मागे परेशने फक्त 3 धावा खर्च केल्यात सुंदर गोलंदाजी अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी
एक्सलंट डिलिव्हरी पाहायला मिळाली. सुंदर चेंडूची यावेळेला सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही कट करण्याची क्षमता असणारा गोलंदाज परेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला तन्मय आणि निहार काहीतरी बातचीत करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत आहेत. खूप चांगलं क्रिकेट. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. अप्रतिम, क्या बात आहे. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु परेशची मेहनत आणि त्याने आपल्या गोलंदाजीवर दाखवलेली बोटांतील जादू खूप चांगल्या प्रकारचे. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे ती परेश या गोलंदाजाची. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता यावेळेला दर्शवली जाते. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला, बॅकलिपचा उपयोग जरूर केला आणि सरळ चेंडू मात्र महेंद्र भोईर यांना बीट करून निघून जातोय आमच्या डीजे ऑपरेटरांच्या स्वागतासाठी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 44. गुड शॉट. छोरी और सीखेगा छबीला, सीखेगी छोरी और सीखेगा छबीला. रामसिया की देखो निराली है. तर षटकार येतोय आणि या षटकाराने गौरव तरे यांचं स्वागत करत असताना आपण पाहतोय. त्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू मात्र निघून आला होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 44. 4-4च्या आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एक सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज जर आपण विचार केला तर यावेळेला फलंदाज आहे षटकार खेचणारा. यावेळेला तन्मयच्या बॅटमधून षटकार आला. सुपर टायमिंग. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डोंगरावरती हळूहळू प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात. यावेळेला जर आपण पाहिलं तर हा चेंडू वाईटच्या इशाराने एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 45 रन्स, 45 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आज मुख्य मंचाकडे मात्र प्रेक्षक वर्ग मात्र येत आहेत. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठ हे मात्र आज मान्यवरांसाठी असेल याची दखल घ्या. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त फटका होता, परंतु तेवढाच उत्तम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना अमोल. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. झालेली आहे ती 45. या धावसंख्येवर आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना प्रशांत दवडे यांच्याकडे आपण वळणार आहोत. अनाउन्समेंट करतील आणि टॉस त्या ठिकाणी केला जाईल दोन संघांच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ 2 हात करणार आहे. रोशन किनी यांच्या संघाला अर्थात सौजन्य केलंय प्रथा 11 श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाबरोबर. मात्र 2 संघांमध्ये बिग फाईट, बिग मॅच आणि वसई विरारचं प्युअर आणि क्वालिटी क्रिकेट पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अमरदीप स्टार जलसार नीड्स 46 रन्स इन 24 बॉल्स आपल्याला पाहायला मिळतं. जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. शिवनेरी चषक 2021 मध्ये. हॅलो चेक टेस्ट. एकविरा नायगाव आणि सत्यनारायण कोपरी संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. तर भूपेची गरज सरांना विनंती करेन, आपल्या शुभस्ते टॉस केला जातोय. शिवनेरी चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आजच आपण पाहणार आहोत. विशाल कोळी यांना विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये या. हरीश या ठिकाणी जॉईन होत आहेत. एकविरा नायगाव संघाचे कॅप्टन प्लीज.
सत्यनारायण कोपरी आणि एकविरा नायगाव अतिशय महत्वाचा सामना आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. विशाल प्लीज. कारण मैदानातला मॅच जो आहे तो सुरू होतोय त्यामुळे मॅच कडे जाण्यासाठी देखील गरजेचं असेल. सामना या स्पर्धेतला बघितलं तर अतिशय महत्त्वाचा सामना असेल. एकविरा नायगाव आणि सत्यनारायण कोपरी. गरज यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. छापा नायगाव संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय घेणार? क्षेत्ररक्षण. काही प्रश्न विचारणार नाही कारण दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मैदानातला मॅच सुरू होतोय. ऑल द बेस्ट या मॅच करता. 4 षटकांचा सामना असणार आहे त्यामुळे पुढचा मॅच खेळण्याकरता दोन्ही संघ सज्ज असतील. एकविरा नायगाव संघाने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकविरा वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड फर्स्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर प्रमोद. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. तर विजयासाठी 46 धावांचं लक्ष समोर आहे आणि या 4 षटकांमध्ये कशा पद्धतीने 46 धावा पूर्ण केल्या जातात त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील पुन्हा एकदा हिंदीमध्ये मिस्टर प्रशांतजी आदवडे. पहिला चेंडू सीमारेखेच्या दिशेने जातोय. अतिशय उत्तुंगाचा षटकार. अफलातून फलंदाजी. अप्रतिम फटका खेळला गेलेला आहे. त्याचबरोबर डाव्या बाजूला जो खेळाडू कक्ष बनवण्यात आले त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त 11 खेळाडू असतील. बाकी जी बच्चे कंपनी ती बाजूला बा. पिंकच्या बॅटमधनं पहिला षटकार येतोय. यावेळेला आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. बघूया काय करतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप आणि खणखणीत चौकार. पहिला षटकार आणि त्यावरती तडका लावत चौकार टोटवला जातोय पिंकेश कडनं. शुक्रिया डीजे सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं. रमसिंह के 10 रन. पहली गेंद पर बहुत ही बेहतरीन तरीके से वो छक्का था. उसके बाद में दूसरी गेंद पर चौका और कुछ देर के लिए खेल भी रुका हुआ है. मैच बॉल आप देख रहे हैं मैदान के अंदर वापस आ रही है. शिवनेरी चषक का आज का आखिरी दिन है. छुट्टी का दिन है, रविवार का दिन है, इतवार का दिन है और खाने पीने का दिन है. कलरफुल क्रिकेट होगी. एक बार फिर देखे सामने से क्या नजारा है. जितना आप घूम के आएंगे ना एक बार फिर आपको सारी चीजें साफ दिखाई देगी. अभी बल्लेबाज के लिए 200 का इनाम आता हुआ अल्पेश जी भोईर इनकी तरफ से. परेश के लिए 200 का इनाम है. नीलेश भोईर इनकी तरफ से. ये अच्छा शॉट था. बल्ले के बीचों बीच खेलते हुए बल्लेबाज पिंकेश. ये एक बार फिर काफी मशहूर खिलाड़ी है. यश की अगली गेंद. ओह दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी. इस लाइन के ऊपर एक बार फिर आपको निर्भर रहने की जरूरत है. ऑन सेट पर एक बड़ा शॉट खेलना चाहते थे. इस बार लेंथ बहुत अच्छी थी, नहीं परख पाए. गेंद एक बार फिर उनको चकमा देते हुए चले गए विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. लगभग छठे स्टंप की तरफ गेंद थी. लेन गेंदबाजी कर रहे गेंदबाज. ये भी अच्छी गेंद. बहुत सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया गया. गेंद लॉक ऑफ की तरफ आ रही है. खिलाड़ी मौजूद है. जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. नो स्ट्राइक के एंड से एक बार फिर पिंकज रन लेना चाहते थे लेकिन स्ट्राइक के रेंज से मना किया गया था. रन संख्या अगर देखें तो कुल मिलाकर 11 रन. जीतने के लिए 46 रनों की जरूरत है. मैदान के अंदर एक बड़ा मुकाबला चल रहा है. विनीत 11 मथाने बनाम जलसर 11. खुशी 11 अल्पेश भोईर इनकी तरफ से बहुत ही महत्वपूर्ण जो कि शॉट बल्लेबाज पिंकुश ने खेले हैं. तो 200 का इनाम इनको मिलता हुआ. अल्पेश भोईर इनकी तरफ से एक अच्छा टूर्नामेंट बिल्कुल आएगा. आमदा चषक 24 फरवरी को गेंदबाजी करने के लिए गेंदबाज यश तक. स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज प्रवीण है. ऑफ्टम के बाहर गेंद थी. छोटी गेंद थी. पुल किया बहुत ही सुंदर तरीके से. डीप मिड विकेट बॉल इनके बाहर. दैट्स द ब्यूटीफुल शॉट. गजब की टाइमिंग.
एक बार फिर बल्ले के बीचों बीच जाते हुए 6 की मोहर लगाते हुए प्रवीण ओहिर बड़े शॉट खेलने के लिए है माहिर, मैदान के अंदर एक जबरदस्त स्ट्रोक खेलते हुए ये काबिलियत है इस खिलाड़ी के अंदर। रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 70 रन 17 रन बने हैं। ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल एक्सपीरियंस नहीं है सारी बात। एक बार फिर आप यश के बारे में चर्चा की जाए, टैलेंट की कोई कमी नहीं है लेकिन एक्सपीरियंस नहीं है, इसीलिए थोड़ी परेशानी। दूसरी बात, विपक्षी टीम के पास अगर देखे तो लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, तो लाइन को बरकरार रखना। अभी वो राइट हैंडर के लिए गेंदबाजी के 2 बार स्ट्रगल किया, उसके बाद में लगा कि पटरी पर 2 गेंदें अच्छी डाली, लेकिन सामने लेफ्ट हैंडर है, परेशानी। एक बार फिर वो बाहर की तरफ लेके जाना चाहते थे लेकिन वो कंट्रोल नहीं था, शॉर्ट पिच गेंद थी बल्लेबाज के लिए। इस जबरदस्त स्ट्रोक के लिए नीलेश भोईर इनकी तरफ से 100 का इनाम बल्लेबाज प्रवीण भोईर के लिए। इस बार गेंद को बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए खिलाड़ी मौजूद है, शानदार फील्डिंग दूसरे के लिए आ रहे हैं। खतरा है भाई, खतरा है, यहां खतरा है, विकेट की तलाश। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ाई क्रिकेट का रंग, रंग में भंग। बिल्कुल एक विकेट गिरता हुआ, बहुत महत्वपूर्ण विकेट है, तालमेल में कमी आई है इसके कारण विकेट। और शानदार फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा है। अरे भाई सरना स्टेट फुल स्टेट शुक्रिया शुक्रिया। तीसरे अंपायर की तरफ आए हैं तो थोड़ा सा समय लेने वाले हैं। खतरे की घंटी तो बिल्कुल बज रही थी। बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। एक बल्लेबाज प्रवीण ने बहुत ही अच्छा स्टार्ट किया था लेकिन उसके बाद में थोड़ी सी तालमेल में कमी आई। शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर। एक बार फिर दीपेश द्वारा अच्छी फील्डिंग, नहीं लग रहा था कि एक बार फिर वो अच्छी तरह से क्लीन तरीके से फील्ड करेंगे और उसके बाद में वो इतना अच्छा थ्रो आएगा। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, अंपायर की निगाहें तीसरे अंपायर की तरफ है। यहां नॉन स्ट्राइकर इन पर तो कोई बल्लेबाज नहीं, लेकिन कौन सा बल्लेबाज? वैसे प्रवीण बिल्कुल डगआउट की तरफ आ रहे हैं लेकिन अभी भी डिसीजन पेंडिंग है। पिंकेश या एक बार फिर प्रवीण, ये सवाल है। अच्छी पारी, स्टार्ट अच्छा किया गया था लेकिन कोई भी बल्लेबाज अगर देखे तो प्रवीण बैक टू द पेवर जाएंगे। कोई भी बल्लेबाज देखे आउट तो होता है, एक बार फिर होना नहीं चाहता है लेकिन होता है, लेकिन रन आउट हो जाता है तो जब सबसे ज्यादा परेशानी, सबसे ज्यादा दुख हो जाता है क्योंकि आपने स्टार्ट अच्छा किया था। 17 रन बगैर कैसे नुकसान के, 17 है तो खतरा है, लेकिन उसका पूरा क्रेडिट दीपेश को जाएगा। रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 18 रन, क्योंकि ये डिसीजन पेंडिंग था। 18.1 विकेट मिलेंगे तब जाकर आप वापस आएंगे, नहीं तो परेशानी। 28 रनों की ये पहला ही ओवर है, 18 बने हैं। जीतने के लिए 46, 18 गेंदे और 28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 18 चेंडू आणि एकूण 28 धावांची आवश्यकता। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ अमित को मौका मिला है, बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज है। पहले ओवर में बल्लेबाजों ने रन जरूर बनाए थे लेकिन एक विकेट जो है खास करके प्रवीण का, जो बहुत खतरनाक बल्लेबाज है, उनका विकेट मिला है। मैच बहुत महत्वपूर्ण दोनों टीमों के लिए। एक तब अमरदीप जलसार की टीम, अमरदीप स्टार जलसार की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है। विनीत मथानी के लिए विकेट की जरूरत है। एक बार फिर देखिए, पहला विकेट खोया है तो साझेदारी की जरूरत भी होगी बल्लेबाजों के लिए। समय ज्यादा ना ले, स्टेटमेंट पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, कवर पॉइंट है। एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, केवल 1 खिलाड़ी दायरे के अंदर, 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखे हुए। तुषार किनी मैदान के अंदर है तो एक बार फिर अंपायर के तौर पर बहुत इंपॉर्टेंट रोल अदा करते हुए। ऑफ टाइम के बाहर गेंद, एक्स्ट्रा कवर पर गेंद जा रही है तेजी के साथ, ट्रबल बाउंड्री लाइन के बाद 4 रन, मच नीडेड बाउंड्री। बहुत ही सुंदर तरीके से एफर्ट अच्छा था लेकिन गेंद फिर भी बाउंड्री लाइन की तरफ जाते भी, क्योंकि लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी हैं, इन्होंने छलांग जरूर लगाई थी। एकच वादा आमचा राजू दादा,
एकच वादा आमचा राजू थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली मदत आम्हाला इथे संदेश बाळाराम घरत यांनी 1000 रुपये मदत केलेली आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहेत. थैंक यू वेरी मच. इस बार ऑफ स्टंप के बाहर जाते हुए सफल होकर आंसर की तरफ बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन चतुराई के साथ गेंद को थोड़ा और ऑफ स्टंप के बाहर रखा, शरीर से दूर रखने की कोशिश कर रहे हैं. देखिए यहाँ अगर पैरों की तरफ गेंदबाजी होगी तो क्या होने वाला बताने की जरूरत नहीं. ये अच्छी गेंद थी. रन संख्या फिलहाल अगर देखें तो कुल मिलाकर 22 रन 22 ऑन द बोर्ड. बेहतर लाइन है, बहुत अच्छी लाइन. दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है, वो कवर किया गया. नहीं तो एक बार फिर लग रहा था गेंद जाएगी ओवर थ्रो के लिए, लेकिन कोई नुकसान ज्यादा नहीं हुआ. 1 रन का इजाफा रन संख्या के साथ. 16 गेंदों का खेल शेष है. अब यहाँ से 24 की जरूरत है. 15 गेंदों का खेल शेष, 23 रनों की जरूरत है. मैच ऑन है, भी याद रखिए. एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर विनीत 11 मथाने और जलसार 11 के बीच चलता हुआ. अमित तैयार. स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो पिंकेश एक बहुत ही महत्वपूर्ण पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. नहीं, लाइन खराब थी लेकिन ज्यादा फायदा नहीं उठा पाए. गेंद इस बार बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 1 रन जरूर मुकम्मल का. शानदार फील्डिंग, लाजवाब फील्डिंग बाउंड्री लाइन पर. इसलिए चारों ओर से तालियां बज रही है. वाह भाई वाह. डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा बनेगा तो बल्लेबाज बेसहारा बन सकते हैं. दबाव बनेगा, क्योंकि यहाँ अगर थोड़ा पे मिसफील्ड करते तो दूसरे के लिए बिल्कुल आ सकते थे. अब जाकर आपके पास 14 गेंदे हैं, 22 रनों की जरूरत है. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार. महेंद्र बैकफुट पर चले गए थे. मिस टाइम स्ट्रोक है. ये गेंदबाज का क्या है भाई, गलत डिसीजन लिया गया. इतने दूर से ये खिलाड़ी नहीं आ सकते हैं. दिमाग के बत्ती को नहीं जला पाए. गेंद बहुत अच्छी थी लेकिन कैच को आपको ही जाना था. अगर कैच नहीं बनता तो भी चलता, लेकिन आपको ही जाना था, क्योंकि मिड विकेट लॉन्ग ऑन स्क्वेयर के खिलाड़ी यहां से इतना भाग के नहीं आते. तो बहुत ही खराब डिसीजन लिया गया. 2 रन जरूर मिलते हुए 2 रनों के साथ 13 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. शानदार मैच मैदान के अंदर बिल्कुल है. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. एक कमाल का मुकाबला मैदान के अंदर. दर्शक शशिकांत भोईर वाइड हैट्रिक 500 रुपीज, और दर्शकों ने कैच लिया तो 500 का इनाम, लेकिन बॉडी लाइन के बाहर कैच लेना है. इस बार देखिए, बट ये बेहतर था. ये बेहतर है भाई, दबाव बनाइए, काम हो जाएगा. लेकिन विकेट कीपर ने की गलती. पहली बार अगर देखे तो गेंदबाज ने गलती की थी. अब एक बार फिर वो सही ठिकाने में आए थे, लेकिन विकेट कीपर ने गेंद को एक बार फिर गैदर नहीं किया. बहुत कुछ हो रहा है मैदान के अंदर. आपके पास 12 गेंदे, जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. दर्श शशिकांत भोईर यांच्याकडून वाईड बॉलच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर म्हणजे सीमारेखेच्या बाहेर जर घेतलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी सुभाष कदम आपल्याबरोबर येत आहेत. 12 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण आहे. थँक्यू डीजे. जास्त वेळ घेऊ नका, कारण ग्रँड फिनाले हा जास्त षटकांचाच झाला पाहिजे. एवढी चांगली स्पर्धा आहे, कारण शेवट खूप चांगला झाला पाहिजे. त्यासाठी आत्ता वेळ वाचवा. मैं समझ सकता हूँ कि चर्चा भी करनी चाहिए, लेकिन ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है. हमारे पास समय नहीं है. एक बार फिर देखिए, सूरज की रोशनी कम होते हुए भी जा रही है. एक बार फिर समय जो है बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है. मैदान के अंदर चला गया पानी. क्या बदलने वाली है कहानी. 12 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग मुकाबला, रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. अब मजा आएगा. अब एक बार फिर अभी भी फासला बना. पिछला ओवर जिसमें कि ज्यादा रन नहीं गए थे, बहुत अच्छी गेंदबाजी अमित द्वारा. अगर वो कैच पकड़ते तो और बेहतर होता. लेकिन दोस्तों, अगर मगर से क्रिकेट नहीं होती. अब जाकर मैदान के अंदर बल्लेबाज पिंकेश डटे हुए थोड़ा सा स्ट्रगल कर रहे. एक तरफ महेंद्र डटे हुए, कुछ बिंदी गिनती इनकी भी आई है. समय ज्यादा जा रहा है, इतना समय नहीं जाना चाहिए. खुद तुषार मैदान के अंदर बार बार बता रहे हैं सभी खिलाड़ियों को. एक लक्षात घ्या, कारण 4 षटकांचे सामने का होत आहेत, तर शेवटचे मॅच हा जास्त षटकांचा व्हायला पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. संयोजन समिती काम करते. आपल्याला या ठिकाणी सहकार्य करण्याचं गरज आहे. सत्यन कोपरीची टीम सज्ज आहे पुढच्या मॅच साठी. एक बार फिर मैदान के अंदर जाएंगे. साहिल गेंदबाजी करने के लिए तैयार. स्ट्राइकर पर बल्लेबाजी करते पिंकेश. इंपॉर्टेंट इनिंग. सेगमेंट पॉइंट, कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हैं.
ऑन साइड पर पहली फील्ड फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर है, लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद। अब हमें गेंद है, अब ये किसका कैच है? गेंदबाज ने कहा कि भाई मैं मेरा कैच है और ले लिया कैच। साहिल साहिल राहील तर सर्वच राहील, नाही तर सर्वच जाईल। मैदानात एक महत्वाचा विकेट मिळतोय, फलंदाज बाद। शुक्रिया डी से सुभाष जी, थैंक यू वेरी मच। फाटी नेटवर्क के माध्यम से क्लीन एक बार फिर आप ये टेलीकास्ट देख रहे हैं। बहुत ही बेहतरीन तरीके से अच्छा आयोजन शिवनेरी चषक 2021 का, लेकिन मजा आएगा। पहली गेंद पर विकेट है। मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल। वो धमाल फिल्म में डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा चला गया था। उतना समय जाएगा तो मैच तो नहीं बनने वाला है। सही वक्त पर विकेट मिला है। अब जाकर बल्लेबाजों के लिए साझेदारी बनाने की जरूरत है, मजा आएगा। नए बल्लेबाज बाहुबली खिलाड़ी मैदान के अंदर शरत, बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है, आक्रामक बल्लेबाजी करना ये जानते हैं, लेकिन लेफ्ट हैंड से राउंड विकेट एंगल बना के गेंदबाजी होगी। किस सोच के साथ गेंदबाजी करेंगे? ये भी बाहरी किनारा है, पीछे खिलाड़ी मौजूद, रन लेना चाहते थे, लेकिन शरद को मैं जानता हूं ये ज्यादा भागते नहीं, भगाते हैं। तो अब एक बार फिर रन ले, लेकिन नहीं गए। 10 गेंदों का खेल, 10 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। शानदार गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी, सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हुए साहिल स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार है। महेंद्र ऑन स्ट्राइक, लेफ्ट आर्म राउंड विकेट। सुंदर गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं, लेकिन थोड़ा सा बाहर निकले। सोच अच्छी थी, सारी चीजें अच्छी थी, लेकिन लेंथ खाने, एक बार फिर देखिए बहुत अच्छी थी, शरीर से दूर रखना चाहते थे, लेकिन टप्पा खाने के बाद एंगल के साथ थोड़ी बाहर की तरफ निकली, इसीलिए वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से हुआ। तुषार किनी अंपायरिंग कर रहे हैं। पहली गेंद पर विकेट है, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर वाइड बॉल है। मैदान के अंदर बहुत कुछ होता हुआ। अब जाकर आपके पास 10 गेंदे हैं और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। थोड़ा इधर थोड़ा उधर वाला मैच है। अभी पहले ओवर की बात करें तो पूरी तरह से बल्लेबाज ने बल्ले की। अब दूसरे ओवर की बात करें तो गेंदबाज ने रंग भर दिया था। तीसरी ओवर की कहानी बहुत ही इंटरेस्टिंग है। रोचक मुकाबला मैदान के अंदर। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस बार टप्पा खाने के बाद बाहर की तरफ आई गेंद, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। शरद को मौका मिलना बहुत जरूरी, क्योंकि एक ऐसे बल्लेबाज हैं जो बड़े शॉट खेलना पसंद करेंगे, इसीलिए थोड़ा ऊपर भेजा गया है। आपके पास अभी भी 9 गेंदे, 9 गेंदों में जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। एक अच्छा शॉट मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाएगा। अभी मोमेंटम किसके पास है? गेंदबाजों के पास। और मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है, महसूस करने की जरूरत है। एक अच्छा मैच मैदान के अंदर बिल्कुल है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज शरद बाहुबली खिलाड़ी है, और एक तरफ लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे गेंदबाज साहिल। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। ओ बढ़िया गेंद, धीमी रफ्तार की, लेकिन गैप में चली गई है। आउटफील्ड बहुत तेज है, फुटबॉल खेल रहे, लेकिन फुटबॉल देखिए कहा, यह दूसरी का गोल करते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 4 रन मिलेंगे, प्रेशर कम हो जाएगा। शुक्रिया डी से। देखिए किस तरह से हुआ है। ये फुटबॉल खेल रहे थे, पहली बार प्रयास किया, दूसरी बार किया, उसके बाद में गेंद इनके पैरों की तरफ लगी। लेकिन कभी कभार आप जब फुटबॉल खेलते हैं तो अपना जो कि गोल नहीं करेंगे, दूसरे का गोल करेंगे, तो एक बार परेशानी है। 32 रन 2 विकेट के नुकसान पर 8 गेंदों का खेल से 14 रनों की जरूरत है। बॉल टू बॉल तो मैं कह रहा हूं, यहां से इंपॉर्टेंट मैच, रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज काउंट होने वाली है। ये 4 रन भी काउंट होने वाले हैं। अब जाकर आपके पास 8 गेंदे हैं, 14 रनों की जरूरत है। बाहुबली ऑन स्ट्राइक, शरद ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए साहिल। लेफ्ट आर्म राउंड, गेंद बहुत अच्छी थी, लेकिन क्या करे, भाग्य का साथ नहीं मिला। ये क्रिकेट है दोस्तों। अब हमें गेंद है, पॉइंट पर खिलाड़ी है, ले लिया कैच, पकड़ो कैच, ले लो मैच। एक बार फिर मैच बनता हुआ शरद या ठिकाणी डगआउट मध्ये परत येतोय। आउट गॉन, सफलता मिली है, बहुत ही महत्वपूर्ण। या वेळेला शरद परतलाय, रंगामध्ये भंग होतोय, अतिशय जबरदस्त असा मॅच। साहिलला पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंग भरलाय।
शुक्रिया शुक्रिया डीजे शुभा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. अरे इतिहास घडवायचा असेल तर मैदानात त्या बाजूला देखील लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. हे मैदानातले मावडे निश्चितच संघर्ष करतायत. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती साहिल तयार असेल. नवीन फलंदाज गुरुदास एक बार फिर अपनी बॉलिंग मार्क पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज साहिल तैयार है. ऑन साइड पर अच्छा शॉट है, सुंदर स्ट्रोक और अच्छी फील्डिंग, लाजवाब फील्डिंग बॉडी रन पर. चारों ओर से तालियां बज रही है. ये देखिए तालियों के गूंज. शिवनेरी चषक 2021 में दर्शकों ने अच्छा सपोर्ट किया है, लेकिन तारीफ साहिल की भी होगी, फील्डर्स को लेग पर इनकी भी होगी. 6 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है. तन्मय ने बहुत अच्छी फील्डिंग की है, अपने टीम के लिए 3 रन बचाए हैं. सुभाष जी का एक मीठा गाना लेके वापस आएंगे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मथाणे संघासाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. मथाणे संघ जर जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. महेश काका आणि मुरली यांच्याकडून महेश वाघ यांच्याकडून या ठिकाणी जलसर संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर जलसरचा संघ जिंकला तर. इस बार बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए ऑन सर की तरफ खिलाड़ी, उनके सर के ऊपर से गेंद बॉल की तरफ जाती हुई 4 रन. पहले बचाया था, अब दिया गया है. गेंद बॉल इनकी तरफ जाती हुई 4 रनों के लिए. पहली गेंद पर शानदार चौका. मैग्निफिसेंट स्ट्रोक. महेश वाघ आणि मुरली यांच्याकडून जलसारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. संघ जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. और फिलहाल ये फेल डिलीवरी है, कमर के नीचे है. फिलहाल मजा आएगा. अभी देखिए 5 गेंदों का खेल से 9 रनों की जरूरत है. रोचक मुकाबला, पैसा वसूल मुकाबला. एक बार फिर रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. ये तो सिर्फ टेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बहुत कुछ आना बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. मजा है. ये फाइनल का मैच नहीं है. मैदान के अंदर क्वालिफाई करने के लिए टीमें लड़ रही हैं. 5 गेंदों का खेल से जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. दिलीप घरत, बबन किनी, अनिल किनी, दिनेश किनी बहुत खुश. ये सारा नजारा देखते हुए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दीपेश ऑफ के बाहरी किनारा, पीछे बहुत ही अच्छी फील्डिंग. क्या यार रन बचाएंगे? अंपायर की तरफ से क्या फैसला है? फिलहाल ये सिंगल, बहुत ही महत्वपूर्ण सिंगल. एक रन बहुत इंपॉर्टेंट है. या ठिकाणी गुरुदाससाठी पारितोषिक येतं. त्यांनी जर ही मॅच बनवली, सामना जिंकला, विक्ट्री पंच लावला तर अनंत पाटील यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक येणार आहे 1000 रुपयाचं. 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची आवश्यकता. चारों ओर सन्नाटा है. इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर. ओ सुंदर गेंद. ओहो क्या मैच चल रहा है. अंडर अडवर्ड कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड. विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड बनाते हैं, तोड़ते हैं, एक बार इतिहास को बनाते हैं. मैदान के अंदर देखिए 3 गेंदों का खेल से 8 रनों की जरूरत है. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. अतिशय जबरदस्त असता या स्पर्धेचा थाट. अप्रतिम अशा प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. रोमांचकारी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार असा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांना हेच खाद्य हवंय. प्रेक्षकांना अशाच प्रकारचा सामना हवा आहे आणि म्हणूनच शिवनेरी चषक गेल्या 2 वर्षापासून चर्चेत आहे. अप्रतिम अशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये. शिवनेरी चषकाचे शिल्पकार देखील या ठिकाणी खुश असतील. यावेळेला मात्र हृदयाची धडधड वाढलेली आहे. ऑन साइड लॉंग ऑन, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिव्हर लेगला क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, कबर आहे, कबर पॉइंट, लॉंग ऑफ. खेळण्याची जबाबदारी फलंदाज मैदानावरती.
यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आहे, बघूया काय घडतंय. फलंदाज बहुधा बाद होईल का? फलंदाज बाद या ठिकाणी होणार आहे. रंगाचा भंग होतोय, फलंदाज बाद होतोय. सुभाष कदम आमच्या बरोबर जॉईन होते का गाण्यासाठी. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय, सामना भरलाय. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. बिल्कुल नाचने का, झूमने का, गाने का सबको मौका मिलेगा. दो का खेल अभी विशेष है. जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेस है. दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है शिवनेरी चषक 2021 में. बहुत सारे दर्शक, देखिए बहुत सारे दर्शक पहाड़ में बैठे हुए हैं. हमारे राइट साइड पर दर्शक है, लेफ्ट साइड पर दर्शक हैं. मैदान के अंदर बल्लेबाज जयेश 6 नंबर पर बल्लेबाजी करने के लिए 4 विकेट खोए हैं. विनीत 11 मथाने और जलसल 11 के बीच मुकाबला. जलसर की टीम थोड़ी सी स्ट्रगल करती हुई, लेकिन मौका दोनों के पास है. 2 गेंदों में 8. एक बार आपको बल्लेबाज के तौर पर सही होना होगा. तारीफ और प्रशंसा होगी दीपेश की, बहुत ही अच्छी गेंदबाजी उन्होंने की है. अब जाकर क्या होगा. मैदान के अंदर रोमांच बरकरार है और हमारी सांसें गले में अटकी हुई है. क्या होगा इस मुकाबले में, कौन जीतेगा कौन हारेगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बल्लेबाज की बात करें तो महेंद्र ऑन स्ट्राइक सेट बल्लेबाज हैं. और दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी, बहुत ही अच्छी. एक बार फिर अच्छी गेंद और बिंदी गेंद वाइड यॉर्कर डालते हुए. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. सही ठिकाने में गेंद गिरती हुई. एक गेंद का खेल से जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. इस मैच में विनीत 11 माथानी टीम ने वापसी का बिगुल बजाया है. शानदार मैच, इसमें बहुत ही बेहतरीन प्रदर्शन. विनीत 11 मथानी टीम बहुत ही बेहतरीन तरीके से अच्छा प्रदर्शन. पूरी तरह से पलड़ा भारी है. एक गेंद और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. बल्लेबाज तो हैं सेट इनके पास, लेकिन अब समस्या है. कंपल्सरी चेस, एक गेंद और जीतने के लिए 8 रनों की जरूरत. खेलने का प्रयास किया गया और इसी के साथ विनीत 11 मथाने ने शानदार प्रदर्शन किया है. तो ये मुकाबला बहुत ही बेहतरीन तरीके से जीतती हुई टीम, शानदार तरीके से आज अच्छा प्रदर्शन रहा है, खास करके दीपेश का. मधुर मसाले आशिष पाटील प्रोपायटर आहेत, त्यांच्याकडून विनीत 11 मथानी टीमला 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील बघूया आपण कोणाला जातोय. आणि अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये झाली. अर्थात या मॅच मध्ये गेम चेंजर खेळाडू ठरलाय. टर्निंग पॉईंट काय असेल तर ते मला वाटतं 3रं षटक होतं. एकूण 1 षटक टाकले, 2 धावा देत 2 बळी बाद केले. मात्र कोण खेळाडू आहे ते आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दीपेश पाटील यांच्यासाठी देखील या ठिकाणी मधुर मसालेचे मालक आशिषजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय दिनेश किणी यांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. शिवनेरी चषक 2021 मध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. आणि
विनीत 11 माथाण्याची टीम कुठे आहे? कुठे आहे? पण आवाजच येत नाहीये. या सामन्याचा हिरो ठरतोय, खर तर गेम चेंजर खेळाडू ठरतोय. पहिल्या षटकात 18 धाबा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये पृथक्करण होतं. 1 षटक 2 धाबा आणि 2 मोहरे गारद केलेले आहेत. आणि म्हणून राहील साहिल राहील तर सर्वच राहील, नाही तर सर्वच जाईल. साहिल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अतिशय सुंदर गोलंदाजी, छान पृथक्करण, दबावामध्ये चांगली केलेली कामगिरी, म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यावेळेला साहिलला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी साहिलसाठी होतोय. शिवनेरी चषकामध्ये अतिशय सोनेरी कामगिरी करणारा हा खेळाडू ठरलेला आहे साहिल. सर तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. आता हा एक टी शर्ट थोडासा मळला आहे, म्हणजे त्याच्यावरती डाग आहेत. टी शर्ट बदलण्याकरता ही कामगिरी तू केलीस का? नाही, हेच टी शर्ट घालून शेवटपर्यंत खेळणार आणि फायनल पण जिंकणार 100%. परंतु एक अट आहे, इथे हा टी शर्ट पण घालावा लागतो, त्यामुळे 2 टी शर्ट घालावे लागतील. नाही, 2 टी शर्ट त्याला पेनल्टी नाही मिळत, एकच बस. परंतु सामन्याला देखील सुरुवात होते, तिथेही जाणार होतं. काय म्हणशील ज्या पद्धतीनं इथे पहिल्या षटकात धावा आलं होतं, किती ओझं होतं तुझ्या डोक्यावरती? चांगलं षटक टाकण्याची जबाबदारी होती. नाही म्हणजे कर्णधाराने सांगितलेलं नो प्रेशर बॉलिंग टाक, जशी तू नॅचरल ग्राउंडवर टाकतो ती, आणि तीच बॉलिंग टाकली आणि सफल झालो. या विकेटवरती चेंडू थोडासा वळतोय, ती गोष्ट तुमच्या पत्त्यावरती ठरते. हो नक्कीच, त्याच्यामुळेच माझी बॉलिंग चांगली पडली. शिवनेरी चषक तुम्ही एन्जॉय करताय का, ज्या पद्धतीनं आता तुमची टीम कामगिरी करते? आणि हे ग्राउंड आम्हाला लकी आहेच, आणि मागच्या वेळी आम्ही आमदार चषकला पण 3rd प्राइज होतं, त्याच्यामुळे थोडा अनुभव आहे आणि चांगलं होते. यावेळेला चॅम्पियन होणार का? हो नक्कीच. क्या बात है, अतिशय सुंदर कामगिरी साहिलने केलेली आहे. त्यांनी सांगितलं की यावेळेला म्हणजे आमदार चषकात 3ऱ्या क्रमांकावरती होतं, यावेळेला जादूचा 1 नंबरचा आकडा या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट साहिल, कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल डन. खूप चांगली कामगिरी केलेली आहे. मैदानातला खेळ देखील आपल्याला पाहायचा आहे. 2 संघांमध्ये लढाई आहे. सत्यन कोपरी आणि एकवीरा नायगाव या 2 संघादरम्यान साहिलसाठी या ठिकाणी मधुर मसाल्याचे मालक आदरणीय आशिषजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु ते नंतर दिले जाईल. थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतात. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री. एक बार फिर हमारे साथ जुड़ेंगे प्रमोद शेडगे. तत्पूर्वी प्रेक्षकांना विनंती करतो, मैदानात बाहेर व्हा. मथाणे टीम मैदानात बाहेर व्हा, कारण मैदानामध्ये मॅच सुरू झालेला आहे. मला माहिती आहे की विजयाचा आनंद तुम्हाला सेलिब्रेट करायचा आहे, परंतु सर्व प्रेक्षक जे आहेत ते मैदानाच्या बाहेर येतील. ओव्हर टू प्रमोद, जे सुप्रसिद्ध अशा प्रकारचे समालोचक आहेत, यावेळेला मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे. मी आदरणीय सन्माननीय विश्वासजी घनश्याम किनी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय विश्वासजी घनश्याम किनी या ठिकाणी त्यांचं बिझी शेड्यूल होतं, ते आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. मी महेंद्र, गुरुदास आणि तसेच परेश यांना विनंती करेन की प्लीज आपण यायचंय. आपल्याला पारितोषिक आलं होतं, ते मात्र आपण कलेक्ट करायचंय. पहिला चेंडू यावेळेला ऑन साईडला भरत पाटीलचा आपण पाहतोय. पुलचा फटका डायगो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. भरत पाटील गेल्या दिवसापासून जबरदस्त आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अप्रतिम मॅन इन फॉर्म. प्रथा 11 श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाचा आपण पाहतोय. मॉन्टी किनी, खूप खूप धन्यवाद आपलं. आपण या ठिकाणी जरूर आमच्या या पूर्ण एंटायर टीमसाठी आपण थम्सअपची व्यवस्था केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयापासून धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्षय मातलेचा. विवेक कोळी, छोटा पॅक बडा धमाका, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. पहिला गडी बाद अक्षय मातलेच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. तर दुसऱ्या चेंडूवर यावेळेला आपण पाहतोय फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. प्रथा 11 श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो एक रोशन किनी यांच्या सौजन्याने आपण पाहू शकतायत. मॉन्टी किनी यांच्या माध्यमातून आमच्या एंटायर टीमसाठी थम्सअपची व्यवस्था केली, त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू व्हेरी मच मॉन्टीजी. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ती एकंदरीत 1 या धावसंख्येवर 1 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भरत पाटील या खेळाडूकडे टेक्निकली साऊंड सिस्टम आहेत. आज आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट
महेंद्र लांगे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम महेंद्रजी लांगे, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज